नमस्कार. निद्रा योगाच्या आजच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वेलकम टू स्लीप योग. We'll start our session by reciting the mantra. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिः प्राञ्जलिरानतोऽस्मि. आज आपण दीर्घ श्वसन आणि निद्रा यांचा एकमेकांशी असणारा संबंध आणि त्याचा सराव हे बघणार आहोत. आपला पाठीचा कणा ताठ आहे. डोळे आवश्यक असेल तर मिटलेले. हाताचे पंजे गुडघ्यावर. दीर्घ श्वसन करायचं आहे. चार अंकात श्वास घ्या आणि 8 अंकात श्वास सोडा. 10 आवर्तन करायची आहेत. एकाच 2 या प्रमाणामध्ये जितक्या अंकात आपण श्वास घेऊ त्याच्या दुप्पट अंकामध्ये श्वास सोडायचा आहे. झोपण्यापूर्वी आपण जर काही मिनिट दीर्घ श्वसनाचा अभ्यास केला तर आपला मेंदू हा शांत होऊन आपल्याला स्वाभाविकपणे चांगल्या झोपेचा अनुभव मिळू शकतो. गेल्या वर्गामध्ये आपण प्राणायामाच्या वर्गामध्ये आपण भ्रामरी आणि नाडी शोधन या 2 प्राणायामांचा अभ्यास केला होता. प्रामुख्याने निद्रा विकारांवर भ्रामरी, नाडी शोधन याचबरोबर चंद्रभेदन, उज्जाई, शीतली, सितकारी, अनुलोम विलोम या प्रकारचे प्राणायाम हे उपयोगी ठरतात. यांचा अभ्यास आपण पुढील वर्गांमध्ये करणारच आहोत. यातील सर्व प्राणायामांमध्ये सर्वात महत्वाची आणि सुरुवातीची गोष्ट आहे ती म्हणजे दीर्घ श्वसन. प्राणायाम सुरू करण्यापूर्वी काही मिनिट आपण दीर्घ श्वसन करणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर विविध प्रकारचे प्राणायाम आपण करू शकतो. दीर्घ श्वसन करताना आपल्या शरीराचे सर्व स्नायू जे श्वसन संस्थेशी निगडीत आहेत त्यांचा पूर्ण वापर करून आपल्या बरगड्या, आपल्या छातीचा पिंजरा, आपल्या खांद्याची हाडं या सर्वांचा वापर करून आपण अधिकाधिक श्वास दीर्घ घेण्याचा सराव जितका करू तितका आपली श्वसन संस्था ही अधिक मजबूत होईल आणि तितका आपल्या मेंदूंची विचाराची प्रक्रिया ही आपल्या नियंत्रणामध्ये येईल. शरीरातल्या अनेक प्रक्रिया या आपल्या नियंत्रणात नाहीये. जसं श्वास घेणं, सोडणं, विचार करणं. विचार करणं आणि श्वास घेणं यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. जितका श्वास आपण नियंत्रित करू, जितका श्वास आपण दीर्घ करू तितकी विचारांची गती, तितकी विचारांची प्रक्रिया आपण अप्रत्यक्षपणे नियंत्रित करू शकतो. त्याचा अभ्यास, त्याचा प्रत्यक्ष अनुभव
आपल्याला दीर्घ श्वसन केल्यानंतर येऊ शकतं. आता आपण दीर्घ श्वसन चालू ठेवलेलं आहे. 1-2 या प्रमाणामध्ये आपण श्वसन करत आहोत. श्वास घेण्याच्या प्रक्रियेला योगाभ्यासात पूरक असं म्हणतात. श्वास सोडण्याच्या प्रक्रियेला योगाभ्यासात रेचक असं म्हणतात. पूरक आणि रेचक, सो आणि हम. इनहेलेशन आणि एक्झलेशन, श्वास आणि प्रश्वास. ही एकच गोष्ट अशी आहे की जी आपल्या जन्माबरोबर सुरू होते आणि आपल्या मृत्यूबरोबरच थांबते. बाकी सर्व गोष्टी आपण कधी करतो किंवा कधी करत नाही, पण श्वासोच्छ्वास ही अशी एकच गोष्ट आहे जी आपण सदैव करत असतो. मिनिटामध्ये 15 ते 20 वेळा आणि दिवसामध्ये 14,000 पेक्षा अधिक वेळा, आणि असंच आयुष्यभरामध्ये आपण कित्येक लाख कोटी वेळा श्वास घेत असतो आणि सोडत असतो. या श्वासाच्या माध्यमातून आपल्या शरीराला आवश्यक तो प्राणवायू मिळतो आणि आपलं शरीर हे निरोगी राहतं. शरीराला जितकी अन्नाची गरज आहे, जितकी पाण्याची गरज आहे, किंबहुना त्यापेक्षा अधिक श्वासाची गरज आहे. पण या श्वास प्रक्रियेबद्दल आपण अनभिज्ञ असतो. जसं आता मी सांगितलं की श्वास घेणे म्हणजे पूरक आणि श्वास सोडणे म्हणजे रेचक. या दोन्हीच्या मध्ये आपण जर श्वास रोखून धरू शकलो, बऱ्याच वेळेला अनेक घटनांमध्ये जेव्हा आपण अत्यंत बेमनस्क असतो, दुःखी असतो किंवा खूप आनंदात असतो, खूप आश्चर्यचकित होतो, अशा टोकाच्या परिस्थितीमध्ये आपण श्वास आपला रोखला जातो, पण आपल्याला त्याची जाणीव नसते. त्या श्वास रोखण्याच्या प्रक्रियेला कुंभक असं म्हणतात. हा श्वास आपण जर रोखला, तो जर बाहेर रोखला तर त्याला बाह्य कुंभक म्हणतात. हा श्वास जर आपण आत रोखला तर त्याला अंतरकुंभक असतो. आता आपण कुंभकाचा अभ्यास थोडा करूया. दीर्घ श्वसन चालू आहे. श्वास घ्या. आता 4 अंकात श्वास घेतल्यानंतर 7 अंकापर्यंत शक्य असल्यास श्वास रोखा. आता 8 अंकात श्वास सोडा. पुन्हा 4 अंकात श्वास घ्या. 7 अंकात श्वास रोखा. 8 अंकात श्वास सोडा. आपल्याला जाणवलं असेल की पूरक आणि रेचक याच्यामध्ये जेव्हा आपण कुंभक वाढवतो तेव्हा आपली फुफ्फुसाची क्षमता आपण वाढवत असतो. जेव्हा आपण कुंभक प्रक्रियेमध्ये काही काळ राहतो तेव्हा आपली फुफ्फुस ही नवीन श्वासासाठी तयार असतात, पण श्वास तिथे येत नाही आणि त्यामुळे असलेला श्वास फुफ्फुस ही अधिक सक्षमपणे वापरण्याचा प्रयत्न करतात. आणि श्वास रोखण्याची प्रक्रिया, श्वास रोखण्याची क्षमता, ज्याला इंग्रजी भाषेमध्ये लंग कपॅसिटी म्हणतात, व्हायटल कपॅसिटी म्हणतात, ती वाढते. अशा पद्धतीने आपली जर फुफ्फुसाची श्वास धारण करण्याची क्षमता आपण वाढवू शकलो तर त्याचा सकारात्मक परिणाम
शरीराच्या सर्व अवयवांवर होतो. कारण श्वास घेताना येणाऱ्या हवेमध्ये 20% ऑक्सिजन असतो. त्यातल्या सर्वच्या सर्व आपण वापरू शकत नाही, कारण आपण गतीने परत श्वास बाहेर सोडतो. त्यातला जवळपास 16-17% ऑक्सिजन हा श्वासाबरोबर बाहेर जातो. जर 20% पैकी आपण जर 10% ऑक्सिजन जरी वापरला तरी श्वासाची प्रक्रिया ही अधिक सक्षम होते, अधिक इफिशियंट होते, ज्यायोगे अधिक ऑक्सिजन शरीराला मिळू शकतो. आणि हे तेव्हा शक्य आहे जेव्हा आपली फुफ्फुसाची श्वास रोखण्याची क्षमता, धारण क्षमता आपण वाढवू. त्यासाठी रोजच्या अभ्यासामध्ये आपण कुंभकाचा अंतर्भाव हा करू शकतो. आणि पूरक आणि रेचकाबरोबर आपण जर कुंभकासहित दीर्घ श्वसन आणि अन्य प्राणायाम केले तर त्याचा अधिक चांगला फायदा आपल्या फुफ्फुसाच्या धारण क्षमतेवर होतो, ज्यायोगे हृदय, मेंदू आणि अन्य सर्व महत्वाचे अवयव त्यांच्यावर सकारात्मक परिणाम होतो. निद्रा नाशासंदर्भात आपलं दीर्घ श्वसन हे अधिक परिणामकारक होतं, ज्यामुळे आपल्या मेंदूतल्या विचारांची प्रक्रिया ही अधिक आपल्या नियंत्रणामध्ये येते. आपण तटस्थपणे आपल्या मेंदूतल्या विचारांकडे बघू शकतो, ज्यामुळे त्याचं नियंत्रण हे सहज सुलभ होऊ शकते. आता आपण अंतर्कुंभक करणार आहोत. श्वास घ्यायचा आहे आणि श्वास आत रोखायचा आहे. श्वास घ्या, आत श्वास रोखून ठेवा. जितक्या अंकात आपण श्वास घेतला असेल किमान तितक्या अंकात किंवा त्यापेक्षा अधिक अंकामध्ये आपण श्वास रोखून धरायचा आहे. आता श्वास सोडा. जितक्या अंकात श्वास घेतलाय किमान तितक्या अंकामध्ये किंवा त्याच्या दुप्पट अंकामध्ये श्वास सोडायचा. अजून 2 आवर्तनं आपण आपल्या स्तरावर करायचे. पूरक, कुंभक, रेचक. पूरक, अंतरकुंभक, श्वास आत रोखला आहे. रेचक. आता आपण श्वास बाहेर रोखणार आहोत. श्वास घ्या, पूरक, श्वास सोडा, रेचक. आता श्वास बाहेरच रोखा. श्वास घेऊ नका. आता बाहेर श्वास रोखल्यानंतर परत श्वास घ्या. श्वास सोडा आणि श्वास बाहेरच रोखा. बाह्य कुंभक. श्वास घ्या, पूरक, 1, 2, 3, 4. श्वास सोडा, रेचक, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. बाह्य कुंभक, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. श्वास घ्या, पूरक आणि आवर्तन चालू ठेवा. बाह्य कुंभक आणि अंतरकुंभक या दोन्हीचे फायदे फुफ्फुसाला एकाच पद्धतीने होतात. अंतरकुंभकाने सुरुवात करून आपण नंतर बाह्य कुंभकाचा अभ्यास करू शकतो. बाह्य कुंभकामध्ये प्रश्वासानंतर आपल्याला श्वास रोखायचा आहे. त्यासाठी आपला अधिक
अभ्यासाची आवश्यकता असते. सुरुवातीला अंतर्कुंभकाचा अभ्यास करून मग आपण बाह्यकुंभक करू शकतो. आजचा अभ्यास आपण इथे थांबूया. रोज झोपण्यापूर्वी दीर्घ श्वसन आणि अंतर्कुंभक, ज्याला ब्रीथ होल्डिंग म्हणतात, ते जर आपण काही काळ केलं तर आपण आपल्याला चांगल्या निद्रेसाठी आपण स्वतःला तयार करू. आजच्या वर्गाची सांगता आपण शांती मंत्राने करूया. माझ्या मागे मंत्र म्हणायचा आहे किंवा ऐकायचा आहे. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हळुवारपणे पंजे एका वेकांवर घासायचे. आपल्या चेहऱ्यावर ठेवून डोळे आत उघडायचे. हरिओम तत्सत. आपल्या सर्वांना चांगल्या निद्रेचा अनुभव रोज मिळो अशी इच्छा व्यक्त करून आजच्या वर्गाची समाप्ती करतो. धन्यवाद.